पहिल्यापासून आम्ही काँग्रेसमध्येच राहिलो, शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार आम्ही. पहिल्यापासून सांगली जिल्हा हा काँग्रेसचाच आहे आणि काँग्रेसचाच राहायला पाहिजे. नाही, किती जरी उमेदवार काकांच्या विरोधात उभा राहिले तर काकांचा हा एकतर्फीच विजय होणार आहे. या जिल्ह्यात सध्या बाळासाहेब आंबेडकर मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि त्याचा फॅक्टर या इलेक्शनला 100% दिसल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 54-55 वर्षात जिल्ह्याला खासदार असतो हे गेलेल्या 10 वर्षातच समजलं. खासदारांना फंड असतो आणि खासदार विकास करू शकतो हे आत्ता 10 वर्षात समजलं. म्हणून संजय काका सर्व मुस्लिम असतील, दलित असतील, बहुजन समाजातले असतील, सर्वांना जवळ धरून त्यांनी काम केलेलं. त्यामुळं काका आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही एकत्र असतील तर हा महाविजय असेल 2024चा. महाराष्ट्र सोडायला लोक तयार झालेत पाण्यासाठी. त्या पाण्यासाठी आज या जिल्ह्याचं राजकारण चालतंय. टेंबूचं या ठिकाणी 2000 कोटी रुपयेचं परवाच या ठिकाणी उद्घाटन झालं आणि त्या ठिकाणी जे काय विस्तारित भाग त्यामध्ये राहिलेला आहे, जत साईड असून दे, खानापूर आटपाडी असून दे, तो सुद्धा भाग ओलिताखाली आल्याशिवाय राहणार नाही. कारण हा 70 वर्ष देश स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेसनं फक्त आरक्षण देतो म्हणून खेळवत ठेवलेला आहे. पण भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं. सांगली जिल्ह्याची एकच शाखा संजय काका 4 लाखाच्या मताने आला निवडून. जत्रा लोकशाहीची आणि चर्चा सांगलीची. आता आपण आलो आहोत कवठे एकंदमध्ये आणि कवठे एकंद हे तासगावमध्ये येतं. तासगाव हा खरं तर सांगलीच्या राजकारणाचा सेंट्रल पॉइंट आहे आणि आता इथं सगळेजण बसलेले आहेत. रात्रीची वेळ आहे आणि प्रत्येकाची वेगळी भूमिका आहे. कोण काँग्रेसचा आहे, बरेच जण बीजेपीचे सुद्धा आहेत, काही वंचितचे आहेत, काही शरद पवार गटाचे आहेत, काही अजितदादा गटाचे आहेत. शिवसेनेचाही व्यक्ती कुठंतरी इथं शोधून आपल्याला शोधावा लागणार आहे. तर असे सगळेजण इथं उभे राहिलेले आहेत आणि आता आपण त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारणार आहे. त्यांची मतं नेमकी कुणाच्या बाजूने आहे आणि सांगलीकर काय विचार करतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. दादा, तुमचं नाव काय? जावेद जमादार. ओके. काय वाटतं यंदा सांगलीमध्ये पुढचा खासदार कोण होईल? माननीय सन्माननीय खासदार संजय काका पाटील. ओके. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने तुमचा कौल आहे. हो. असं काय मुद्दे आहेत की संजय काका पाटील पुन्हा एकदा सांगलीचे खासदार व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कार्यसम्राट आहे, एवढंच बोलतो. ओके. नाही, कार्यसम्राट म्हणजे काय काय कामं त्यांनी केलेली आहेत असं तुम्हाला वाटतं? महत्वाचं ह्या तालुक्याला जलसिंचन हे त्यांनी व जिल्ह्याला यांनी सर्वत्र पाणी पोचवायचं काम माननीय संजय काका पाटील यांनी केलेलं आहे. ओके. आता अशी भूमिका आहे की एका बाजूला संजय काका पाटील उभे राहिलेले आहेत, दुसऱ्या बाजूला चंद्रहार दादा पाटील यांना तिकीट दिलं गेलेलं आहे. काल उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुद्धा झाली. दुसऱ्या बाजूला असं आहे की काँग्रेसची भूमिका अजूनही आहे अशी आहे की इथं लढवायची जागा. बरोबर. तर आता काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये सुद्धा अंतर्गत वाद रंगलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि काँग्रेस इथं मैत्रीपूर्वक लढत देईल असंही म्हटलं जाते. तुम्ही बाबा काँग्रेसचे आहात, आता तुम्हाला काय वाटते विशाल पाटलांना तिकीट मिळेल का नाही मिळेल? 101% मिळणार. ओके. पण आता जर जागा वाटप झालंय, सगळं चर्चा थंडावल्यात आणि आता भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्येच लढत होती असं दिसतंय. पण मैत्रीपूर्ण लढत ही होणारच. मैत्रीपूर्ण लढत होणार म्हणजे काँग्रेस तर्फे विशाल पाटील लढणार का पक्ष लढणार? नाही, काँग्रेस तर्फेच लढणार. विशाल पाटीलांना का पाठिंबा आहे तुमचा? पहिल्यापासून आम्ही काँग्रेसमध्येच राहिलो, शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार आम्ही. त्यामुळे आमची भूमिका ठाम आहे. पहिल्यापासून सांगली जिल्हा हा काँग्रेसचाच आहे आणि काँग्रेसचाच राहायला पाहिजे. कितीतरी वर्ष झालं पहिल्यापासून. आता हे 2च खासदारकीचं वगळता बाकीचं सगळं काँग्रेसमध्येच आहे पूर्वीपासून. पण जर आता शिवसेनेला ही जागा गेली मग तुमची बाजू कुणाकडे? आमची बाजू हे काँग्रेसकडेच राहणार, कट्टर हे काँग्रेसच राहणार. नाही, आता असं झालं समजा की आता शिवसेनेला ही जागा आताच्या घडीला तर दिली असं दिसतंय, काँग्रेसला जागा दिली नाही, तर तुमची बाजू कुणाकडे असणार आहे? अपक्ष लढणाऱ्या विशाल पाटलांसोबत असेल की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही शिवसेनेच्या पारड्यात मत टाकणार? जे आमचे नेते वरनं जे काय आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही राहणार. ओके. तुम्हाला काय वाटतं दादा? तुमची भूमिका ही वंचितच्या बाजूने आहे. वंचितनं पाठीमागं 2019ला खूप मोठा मेजर रोल प्ले केला होता. त्याच्यामध्ये विशाल पाटील यांचा पराभव झाला होता. त्यासाठी वंचितचाही फॅक्टर मोठा ठरला होता. बरोबर. आता यंदा वंचितचं तळ्यात मळ्यात आहे. वंचित नेमकं कोणाच्या बाजूने हेच काय कळत नाहीये. वंचितच्या ज्या भूमिका आहेत त्या अगदी स्पष्ट आहेत. सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यासाठी जी बहुजन समाज पार्टी जी
प्रकाश शेंडगे यांची आहे. त्यांच्यासोबत आमची बोलणी चालू आहेत. यदा कदाचित त्यांचं नाव इथं जाहीर होण्याची शक्यता आहे. जर तसं झालं तर वंचित बहुजन आघाडी संपूर्ण त्यांच्या पाठीशी ठामपणे राहील. ओके. इथं भारतीय जनता पार्टीचे देखील अनेक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या भूमिका काय आहेत ते आपण जाणून घेणार आहे. तुमचं नाव सांगा. मी संतोष आठवले. ओके. तुमची भूमिका काय असणार आहे? भारतीय जनता पक्षासोबतच, आता महायुतीसोबत. का? गेली 10 वर्षात आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड विकासाचं कायापालट झालेला आहे. आज जर कवटे मंकाळ खानापूर आटपाडी या भागात पाणी सर्वत्र फिरलेलं आहे. त्याच पद्धतीनं आज हायवे, नॅशनल हायवे जे आहेत ते सांगली जिल्ह्यातून 4 ते 5 हायवे गेलेले आहेत आणि याच्यामुळं दळणवळणाचं साधन अधिक वाढलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकालाही जास्तीत जास्त म्हणजे लवकर शेतातून पुण्या मुंबईसारख्या सिटीमध्ये जाते. त्यामुळं विकासाला गती मिळालेली आहे. आणि काकांनी 24 तास रात्रंदिवस काम करून म्हणजे काकांच्या विरोधात आता चंद्रहार पाटलांची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर झालेली आहे. परंतु काका पहिल्या मुळातच एक पैलवान आहेत आणि ते म्हणजे कायम 24 तास लोकांच्या संपर्कात असतात आणि कधी लोकांना अवेलेबल असतात. म्हणजे खासदार पद भोगून ते कधी इलेक्शनच्या संदर्भात फक्त बाहेर येत नसतात, कायम लोकांच्या सोबत असतात. म्हणून आम्ही काकांच्या सोबत आहोत. आता असं आहे की चंद्रहार दादा पाटलांना उमेदवारी मिळाल्यामुळं काकांचा विजय सोपा होईल का? जी तिरंगी लढत होईल, समजा जर विशाल पाटील लढले तर ही तिरंगी लढत होईल का चौरंगी होऊ शकते अशी शक्यता आहे. असं झाल्यामुळं संजय काका पाटलांना फायदा होईल का तोटा होईल असं वाटतंय? नाही, किती जरी उमेदवार काकांच्या विरोधात उभा राहिले तर काकांचा हा एकतर्फीच विजय होणार आहे आणि तो विकासाच्या आणि लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळेच तो विकास होणार आहे. आता तिकिटाच्या वेळेला बऱ्याचशा म्हणजे पक्षांतर्गत असू द्या किंवा आणि विरोधकांच्याकडून वावड्या उठवल्या होत्या की काकांना तिकीट मिळणार नाही. परंतु एकमेव खासदार संजय काकांना महाराष्ट्राची जी यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये काकांचं नाव आलेलं आहे आणि ती त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं काम बघूनच त्यांना दिलेली संधी आहे. शिवाय काकांनी या सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्याही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही. सर्व मुस्लिम असतील, दलित असतील, बहुजन समाजातले असतील, सर्वांना जवळ धरून त्यांनी काम केलेलं आहे. तुझं काय मत आहे भाऊ? 100% संजय काका पाटील. पण का त्यांनी सांगितलं म्हणून का तुझं वेगळं काय म्हणतो? नॅशनल हायवे, परत पाण्याचा प्रश्न काकांनी सोडवलेला आहे. त्याच्यामुळे वाटतं की काका. अजून असं आहे की इथे काही कार्यकर्ते आहेत त्यांना आपण विचारूयात. तर तुम्हाला काय वाटतंय यंदा कोण खासदार झालं पाहिजे? संजय काका. ओके. का? गेल्या 54-55 वर्षात जिल्ह्याला खासदार असतो हे गेलेल्या 10 वर्षातच समजलं. खासदारांना फंड असतो आणि खासदार विकास करू शकतो हे आता 10 वर्षात समजलं. म्हणून संजय काका. पण काका ज्या बाजूला आहेत त्यांना त्याच्या बाजूने तुमचं मतदान असणार आहे का? ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत म्हणून तुमचं मतदान असणार? काकांच्या बाजूनं. काकांच्या बाजूने असणार म्हणजे काका कुठे गेले? भारतीय जनता पार्टीच्या बाजूने. हाच प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला की काकांच्या बाजूनं इथं बरेच जण आपल्याला बघायला मिळतात, पण काकांची वैयक्तिक जी हवा आहे त्याच्या जोरावरती ते इलेक्शन लढतील असं म्हटलं जातंय. हे खरं आहे की मग भारतीय जनता पार्टी सोबत कार्यकर्ते आहेत आणि मोदीजींची हवा याच्यामुळं ते इलेक्शन जिंकू शकतात? काका अधिक मोदी, भारतीय जनता पक्ष आणि काका. भारतीय जनता पक्ष स्वतंत्र इथं विजय मिळवेल असं मला वाटत नाही काकांच्या शिवाय. त्यामुळं काका आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही एकत्र असतील तर हा महाविजय असेल 2024चा. मोदींबद्दल काय वाटतं तुम्हाला? मोदींच्या बद्दल म्हणजे बोलायला शब्द अपुरे पडतायत की मोदींनी जे काय 317 कलम असेल किंवा भारतामध्ये श्रीराम मंदिराचा विषय असेल किंवा भारतामध्ये जे काय म्हणजे बेरोजगारीच्या संदर्भातलं शेतकऱ्यांना आता एक असं कुटुंब नाही भारतातलं की त्या कुटुंबाला 2000 रुपये म्हणजे लाभ मिळाला नाही मोदीच्या सत्तेचा. ओके. म्हणजे या ना त्या निमित्तानं म्हणजे भले PM किसान योजना असेल किंवा ट्रिपल तलाकचा विषय तर आहेच, शिवाय शेतकऱ्यांच्या बाबतीतलं जे म्हणजे काय मला म्हणायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला मोदींच्या योजनेचा लाभ मिळालेला नाही. पण आता असं आहे की अजून 2-3 गोष्टी आहेत ज्याच्या विरुद्ध थोडा रोष आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. तर आता काही जणांची अशी मतं आहेत की शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत मोदी सरकार दुप्पट करणार होतं, त्याच्या बाबतीमध्ये कुठलीही स्पष्टता दिसत नाहीये. दुसरं म्हणजे हमीभावाच्या संदर्भामध्ये 2014 साली
नरेंद्र मोदींनी ज्या अजेंड्यावर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये होतं ती हमीभाव आम्ही देऊ, परत 2 कोटी रोजगार निर्माण करू, त्याच्याबद्दल कुठलीही स्पष्टता दिसत नाही. आणि असेही काही जणांचं म्हणणं आहे की हे सगळं पूर्ण होत नाही, त्यामुळे मोदीजींच्या विरुद्ध रोष देखील दिसतोय आपल्याला. नाही, असं काय ना, हमीभावाच्या बाबतीत आता आमच्या भागात ऊसाचं क्षेत्र जास्त आहे, तर FRP प्रमाणे आम्हाला म्हणजे आता याच्यापूर्वी राजू शेट्टी साहेब आंदोलन करायचे, पण यावेळेला आंदोलनाची काही गरज भासली नाही. FRP प्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी 15 दिवसात त्यांना ऊसाचं बिल दिलेलं आहे, म्हणजे हमीभाव हा एक प्रकारे मिळालेलाच आहे. शिवाय रोजगारीच्या संदर्भातलं जर बोललं तर मोदी साहेबांनी विविध योजनेतून सुशिक्षित बेरोजगारांना निधी देऊन, म्हणजे प्रत्यक्षात नोकरी जरी लावली नसली तरी लोकांना युवकांच्या उद्योगधंद्यासाठी आर्थिक पुरवठा केलेला आहे. म्हणजे मुद्रा योजना असेल किंवा विश्वकर्मा योजना असेल, अशा अनेक योजनेतून मोदी साहेबांनी तरुणांच्या हाताला व्यवसाय उभा करण्यासाठी पैसे दिलेले. दादा, तुला काय वाटतंय की आता येत्या काळामध्ये कोण खासदार झालं पाहिजे? पवार साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ते शिवसेनेला जागा दिलेली आहे, शिवसेनेचाच खासदार व्हावा. म्हणजे तुमची अशी इच्छा आहे किंवा तुम्हाला असं वाटतंय की महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान तुम्ही करणार आहात? हो, पवार साहेबांनी जे आदेश दिले ते आम्ही मानतो. पण आता असं आहे की दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जाते की विशाल पाटील यांचे पंख छाटण्याचं काम हे होतंय. तर असं झालं, असं आता बाबा म्हणाले की विशाल पाटील यांना त्यावेळेस तिकीट मिळालं किंवा मैत्रीपूर्वक लढत झाली, तर तुमचा कौल कुठल्या बाजूने असणार? विशाल पाटलांना मिळालं तरी आम्ही राष्ट्रवादी म्हणून विशाल पाटलांना म्हणून मतदान करतो. पण आता मुद्दा असा आहे की एका बाजूला काँग्रेसकडून किंवा अपक्ष विशाल पाटील उभे राहू शकतात एक, किंवा दुसरा मुद्दा असा आहे की शिवसेनेकडून आता चंद्रहारदादा पाटील उभे आहेत, तर यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. त्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून एक संभ्रमाची अवस्था होऊ शकते. त्यावेळेस नेमकी काय गोष्ट असणार आहे? त्यावेळेस पक्ष म्हणून आम्ही चंद्रहार पाटलांनाच मतदान करतो. अच्छा, त्यांच्या बाजूनच आमचा कौल असतो. तुमच्या मतामध्ये 2 मते जातात? नाही, 2 कुठं आहेत? आधी म्हणला तुम्ही विशाल पाटील, त्याच्यानंतर पाटील. ज्यावेळी महाविकास आघाडीने ज्याला तिकीट दिलंय त्यालाच आम्ही मतदान करतो. ओके, आता अजून असे काही कार्यकर्ते आहेत? ओके, महाराष्ट्राची आहे, दुर्दैवी अवस्थेत हा सगळा महाराष्ट्र आहे. आज जर बघितलं तर विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलायला तयार नाही. असे मुद्दे आहेत की लोकांना असं वाटतंय की हे विकास काही विकास नाहीत. आता सांगली जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाण्याचा प्रश्न सांगली जिल्ह्यात ज्वलनशील आहे. इकडच्या पूरपट्ट्याचा विषय, 4 तालुके पूरपट्ट्यात येतात तर 4 तालुके दुष्काळ पट्ट्यात येतात. अजूनही त्या दुष्काळाच्या शेवटच्या टोकाला जतसारख्या ठिकाणी पाणी पोचलेलं नाही. त्या लोकांचं मत असं येतं की आम्ही कर्नाटकात जातो. कर्नाटक महाराष्ट्र सोडायला लोक तयार झालेत पाण्यासाठी. त्या पाण्यासाठी आज या जिल्ह्याचं राजकारण चालतंय आणि त्या पाण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्याच आमदाराला उपोषण करावं लागतं. हे या पार्टीचं दुर्दैव नाही का? हे लोकांना दिसत नाही का? असं काय नाही. खासदार संजय काकांनी आतापर्यंत ताकारी, म्हैसाळ आणि टेंबू योजनेसाठी भरपूर पैसा आणलेला आहे. त्या खानापूर, आटपाडी, कवठेमंकाळ, जत या भागामध्ये अतिशय सुजलम सुफलम तिथली शेती आता या ठिकाणी झाली आहे. टेंबूचं या ठिकाणी 2000 कोटी रुपयेचं परवाच या ठिकाणी उद्घाटन झालं आणि त्या ठिकाणी जे काय विस्तारित भाग त्यामध्ये राहिलेला आहे, जत साईड असून दे, खानापूर, आटपाडी असून दे, तो सुद्धा भाग ओलिताखाली आल्याशिवाय राहणार नाही. आता शेवटचे 2 मुद्दे आपण घेऊयात. एक असा आहे की आता तुम्ही पाठीमागं म्हणला की वंचितची भूमिका आहे, तर त्या बऱ्याच काही भूमिका आहेत, पण वंचितची एक संभ्रमावस्था आपल्याला दिसते, सगळीकडे दिसते. तर आता सांगलीमध्ये पाठीमागचं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर वंचितकडून उभे होते आणि त्यांनी 3 लाखाच्या प्लस मतं घेतली होती आणि तो खूप मोठा मेजर रोल प्ले झाला होता त्यावेळेस. वंचितच्या भूमिकेमुळं आता तुमची भूमिका ही भाजप विरोधी असली तरी सपोर्टिव्हली भाजपच्या बाजूनं फायदा होतोय असंही दिसतंय. या सगळ्याबद्दल काय वाटतं? थोडक्यात सांगा. वंचित बहुजन आघाडी हा एक पक्ष आहे. पक्षाला आपले उमेदवार उभा करणे, निवडणूक लढणे हा त्यांचा नैतिक अधिकार आहे. त्या हिशोबानं पक्ष आहे मंडळ उमेदवारी देणार. ते फायदा कोणाचा होतोय, तोटा कोणाचा होतोय हा विषय गौण आहे. पण संविधानाने जे आम्हाला अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करून आम्ही निवडणूक लढवतोय. आता वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याचा फॅक्टर एक मोठा आहे आणि काही लोकांचा समज असा आहे की गोपीचंद पडळकर या पक्षात होते आणि ते निघून गेले, त्यांच्या मागे ते मतदान केलं. असं काही नाही. या जिल्ह्यात सध्या बाळासाहेब आंबेडकर मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि त्याचा फॅक्टर या इलेक्शनला 100% दिसल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा अगदी प्रश्न आहे आणि तो म्हणजे असा आहे की आरक्षणाच्या बाबतीमध्ये
गेल्या 6 महिन्यांच्या मध्ये आपण बघितलं तर आरक्षणावरून म्हणजे ते मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यामध्ये जरांगे पाटील असतील, त्याच्यानंतर ओबीसी महासंघ असेल, त्याच्यानंतर अनेक ठिकाणाहून वेगवेगळ्या मागण्या आपल्याला बघायला मिळाल्या. तुम्हाला काय वाटतंय की या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं आरक्षण आहे, ही गोष्ट सांगलीच्या निवडणुकीमध्ये किती महत्वाची ठरू शकते? मला असं वाटत नाही की म्हणजे मराठा आरक्षणाचा परिणाम इलेक्शनवर होईल. कारण काय की आमचे खासदार संजय काका पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत कायमच मोर्चे असतील, आंदोलन असतील, कायम सक्रिय भाग घेऊन समाजाच्या बरोबर राहण्याचं प्रथम काम केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 10% मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते कोर्टात 100% टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट हे प्रामाणिक प्रयत्न करतील आणि मराठा समाज बांधव असतील, धनगर समाज बांधव असतील किंवा ओबीसी घटक असतील यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. कारण हा 70 वर्ष देश स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेसनं फक्त आरक्षण देतो म्हणून खेळवत ठेवलेला आहे. पण भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं आणि त्या पद्धतीने थोडीफार प्रमाणात भरती झाली होती. परंतु काय या विघ्न संतोषी लोकांनी याचिका दाखल करून ते कोर्टात अडकवून ठेवलेलं आहे. परंतु हे सरकार निश्चितपणानं मराठा समाज आणि इतर समाजांना आरक्षण देऊन निश्चितपणानं कुणावरही अन्याय होणार नाही असं वागेल. आता असं आहे की यांचं म्हणणं आहे की काँग्रेसनं गेल्या बऱ्याच काळामध्ये आरक्षणाचा प्रश्न भिजत घुंगडं ठेवलं. तुम्हाला पटतंय का हे? आणि आरक्षणाचा प्रश्न कोण सोडवेल असं वाटतंय? भारतीय जनता पार्टी सोडवेल का कोर्टात टिकेल का आरक्षण? कोर्टात टिकल आहे, पण आता हे मिळणं आता गरजेचं होतं, ते मिळालेलं आहे त्यांना 10% हे. पण आमची जर सत्ता जर आली तर आम्ही भरपूर प्रमाणात प्रयत्न करू याच्यासाठी. पण काँग्रेसनं आरक्षण दिलं नाही किंवा काँग्रेस नाही मिळणारच ना. मग पहिल्यापासून आतापर्यंत पहिल्यापासून जी आलेली आहेत, पहिल्यापासून जी सत्ता होती काँग्रेसचीच होती. आता 1-2 वर्ष 2 वेळेला तेवढे बीजेपीची सत्ता आलेली आहे, पण त्याच्या अगोदरपासून काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळेला देखील आरक्षणचा मुद्दा होता, तेव्हापासून हे आतापर्यंत चालतच आलेलं आहे. हे नवीन काय आहे? आता काय वाटतंय? सांगलीला जी एकच शाखा संजय काका 4 लाखाच्या मताने येणार निवडून. संजय काका पाटील 4 लाख प्लस निवडून. अजून कुणाला काय वाटतंय? काय वाटतंय कोण होईल सांगलीचा पुढचा खासदार? संजय काका. बाबा काय वाटतंय? संजय काका. ओके. तर एकंदरीत अशी सगळी मतं आहेत आणि बऱ्याच जणांनी या गावच्या कवठेकंद हे गाव आहे आणि कवठेकंदच्या गावकऱ्यांनी आपल्याला वेगवेगळी मतं सांगितलेली आहेत. संजय काकांच्या बाजूनं कौल बऱ्याच जणांचा दिसतोय इथं आणि भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी हा फॅक्टर आणि त्याचसोबतच संजय काका पाटील हा एक स्वतंत्र फॅक्टर इथं खूप महत्त्वाचा रोल प्ले करतोय. आणि 2014-2019 या दोन्हीही निवडणुकांमध्ये संजय काका पाटील यांनी अतिशय मेजरली इलेक्शन लढवून ते जिंकलं होतं. अर्थात काँग्रेसची ही भूमिका इथं आहे आणि इथं विशाल पाटील यांना तिकीट मिळेल की नाही अशी परिस्थिती आहे, ते अपक्ष लढतील का अशी परिस्थिती आहे. नेमकं काय होतंय ते येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच. शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्याही बाजूनं आपल्याला बऱ्याच ठिकाणी लोक मिळाली की ते त्या बाजूने मतदान करतील आणि अर्थातच अशा पद्धतीचं वातावरण हे सांगलीमध्ये आता आपल्याला बघायला मिळत आहे. एकंदरीतच काय होईल, सांगलीचा पुढचा खासदार कोण होईल, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अर्थात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सांगली जिल्ह्याची एकच शाखा संजय काका. सांगली जिल्ह्याची एकच शाखा संजय काका. संजय काका. सांगली जिल्ह्याची एकच शाखा संजय काका. संजय काका. संजय काका.